तर काहीच फायनली दर्शन झाला. आता निघालो मस्तपैकी. त्यांनी केवलं घेतले आणि मी घेतलेत आलू वड्याची पाणी. बघा आता डेट आहेत. मगाशी आम्ही बघले गाडीवर तेच डेट आहेत. आता मावशीची तर मस्तपैकी कोण आहेत, रताळे, मोलट्या आणि वाल आहेत. या मिरच्या सुकलेल्या. उकडीचं मोदक एकदम फ्रेश. ऑर्डरप्रमाणे बलून भेटतील तुम्हाला. या आम्ही कुठे आलो आणि माणसं बघा डेंजर आहेत. चिंबोरी पण सोडले नाही माणसांनी. सगळी शॉपिंग करायला प्रत्येक नाक्यावरतं थांबतं. इथं खूप पण आहेत मस्त पैकी चिंबोरी. बघू शकता किती पाणी भरलं. MIDC रोड आहे. मापे तुर्बे MIDC रोड. चला आपण गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे मस्त गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली छोटीशी. आपलं केळे वगैरे ठेवल्यात, दिवा ठेवलाय. आणि इकडे आपल्या सगळं मोदक, माझे फेवरेट मोदक. हॅलो काही जनेल चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता वाजले सकाळचे 5:15. जस्ट निघालो. आता बघू कोण कोण येतं. सध्या तर आम्ही दोघंच रेडी झाले. आता तिथे गेल्यावर जाऊन समजेल कोण येतं की नाही. तर काहीच फायनली निघालो. 1, 2 आणि 3. आणि पावसाने एवढी सुरुवातीला जोरदार एकदम. बघू आपल्याकडे पाऊस आहे, इकडे आहे का ना माहीत ना. आता निघालो इथून डायरेक्ट जाऊन तिथंच पण माफे येते. अडवली बोलायची येते मस्तपैकी. CNG भरायला बघू शकता. CNG भरायला लावले. आम्ही MIDCला भरणार होतो पण बरं नको, पुढे भेटेल ना भेटेल गॅरंटी नाही. संडे आहे त्याच्यामुळे बरं आताच भरू दे. पहिला नंबर आमचाच लागला. 5 मिनिटामध्ये फक्त माप्याला बसलो. काहीच फायनली पोचलो आम्ही चिरनेर गावामध्ये. तलेजवळ रिक्षा पार्किंगला लावले. आता चालत तिथून मंदिरापर्यंत जायला लागेल. कारण की जेव्हा संकष्टी असतं ना तेव्हा इथं गेट लावतात. म्हणजे मंदिराच्या इथं 2 व्हीलर जातं ॲक्च्युली, 4 व्हीलर पण जातं. पण मंदिराची इथं ट्रॅफिक होतं ना म्हणून गाडी बंद करतात. फायनली पोचलो आपण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. डायरेक्ट आता थोडीशीच लाईन होती म्हणून मला काहीच मोठा केला. दर्शन वगैरे झाले आणि तुम्हाला दाखवतो चिरनेर जंगल सत्याग्रह. आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. तिथं स्मारक आहेत सर्व जे हुतात्मा होते ना त्यांचे. हे बघा समोर समोर मंदिर आहे. मंदिराच्याच बाजूला इथे तुम्ही येऊन बघू शकता. आणि इकडे मस्त असं शिव मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर. तर चला दर्शन करून घेऊ मंदिरामधलं आणि मग निघू भाजी घेऊन. मंदिरामधलं शूट फास्ट दाखवलं तुम्हाला. इथला दाखवतो तुम्हाला भाजी वगैरे घेताना प्रॉपर. कारण की पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवतो आहे, फक्त आपलं दर्शनाला आलं त्याचं नाही. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आता हे दोघं जण आले बघा. अरे अरे महादेव. मंदिराच्या बाहेर निघल्या मस्त असं तलाव आहे आणि एकदम क्लीन आहे पूर्ण. बघू शकता समोरून. इथून समोरून पण एंट्री आहे आणि इकडून बॅक साईडून पण. तर चला मारू रे मासा पकडायचं का. चल आपण घेतल्यात आलू वड्यांची पान आहे. इथं कंटोली पण आहेत. इथं सर्व रान भाज्या समोर बघू शकता. इथं वलकोंडे आहेत. तर काहीच फायनली दर्शन झाला. आता निघालो मस्तपैकी. त्यांनी केवलं घेतले आणि मी घेतल्यात आलू वड्याची पाणी. हे बघा आता डेट आहेत. मगाशी आम्ही बघले गाडीवर तेच डेट आहेत. 100ला 3 सुग्याच्या शिंगा आहेत. ते बघू तर मस्त मूग, वाल आहेत, मिरच्या. आता मावशीची तर मस्तपैकी कोण आहेत, रताळे, मोलट्या आणि वाल आहेत. या मिरच्या सुकलेल्या. आंबाडा लोणचा तो एकदम मस्त. गवतीच्या आहे, भेंडी, वाल. हे काय आंबोशी आंबा वालवलेलं. आपण जसं वालवलेलं तसं. इथं पापड आहेत, शेवया, लोणचा. ते आमची तर भेटतं सगळं म्हणून नाही घेतलं. आपल्या मिरच्या तयार होत्या.
फायनली आता इथे साबुदाण्याचं वडा, फ्रेंच फ्राईज, तुम्हाला वडापाव सगळं भेटेल. आता हरेच गेला वडापाव घ्यायला. अरे कहना क्या चाहते हो? उजराडा उपास होता विचार चालले. साबुदाणा वडे घेतो वडापाव. तू काय वडा बोलला म्हणून साबुदाणे वडा बोल ना तू. साबुदाणे वडे घेतो. 30 का 40 रुपये प्लेट असतं. इथं मस्त दुधी वगैरे सगळे रानभाज्या भेटतील तुम्हाला. फायनली आम्ही निघलो आणि आमचा एक मेंबर बघा काय करतो. हे बघा, वहिनीसाठी खास सरप्राईज गिफ्ट डायरेक्ट चिरण्याचे मार्केटमधून. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सोके. हे वहिनीला काय घेतला मंगलसूत्र डायरेक्ट. No! God, please, no! No! लई प्रेम दिसतं. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आणि डायरेक्ट वहिनीसाठी स्पेशल मंगलसूत्र घेतलेलं आहे. बघितलं असेल तुम्ही, ओपन केलं आहे, तोच पॅकवाला घेतलं आहे. तर चला आता इथून निघू, आपलं काम झालेलं आहे. फायनली आमचा मेंबर गेले मोदक बघायला. हे बघा मोदक, आणि इथं लाडूसुद्धा भेटेल तुम्हाला. दाखवतो तुम्हाला मोदक. हे लाडू आहेत आणि मोदक बघतो. उकडीचं मोदक एकदम फ्रेश. ऑर्डरप्रमाणे बलून भेटतील तुम्हाला या घ्यायला. आमच्या एक मेंबरने घेतले. मोदक घेऊन निघलो. शपथ सांगतो ना, खरंच जाम पैसेवाला माणूस भेटले आज आम्हाला सगळ्या गोष्टी घेऊन देत आहे. आता इथं चावल घ्यायला आले मस्त पैकी, लाल चावल भाकरींचे बघा. मार्केटमध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना, तेवढ्या सगळ्या एक एक वस्तू घेतल्या नाही. आम्ही शॉक झालो. पहिल्यांदा आणलं त्याला, पण डेंजर एकदम. काम 25 केले त्याने. सगळ्यांचा फुल धंदा करून दिला. नाही, धंदा केला पाहिजे असं नाही बोलत. तो सुद्धा रोज रिक्षावर पैसे कमवतो आणि इकडे सामान घेतो घरच्यांसाठी. तर चला आता इथून निघूया आपण मस्तपैकी. रिक्षा तिकडे लावले समोर, त्यात आल्याजवळ जिथं खापऱ्या वगैरे भेटतात तिथं. आज खापरेवाली नाही बसली, मला तर वाटतं 10 वाजेपर्यंत आली तर ठीक आहे. तरी आपण आलो लवकर उजराला. तर काहीच चिरनेर गावाच्या बाहेर येऊन मस्तपैकी आम्ही इथं पेट्रोल पंप आहे ना, खारपाटे पेट्रोल पंप, तिथं येऊन मस्त आता आम्ही घेतलं. पार्टी चालू आमची. कसली तर साबुदाणे वड्यांची. बघा इथे घेतले, एक 2 वड्याने घेतले. मी पण घेतो एक मस्त. यायला मस्त गरम गरम काढल्यात. लवकर या. चला पटापट खाऊन घेऊ आणि लगेच निघू इथून. आपण तिगोडे नाक्यावर आहोत. डेंजर एकदम. माणसं एकदम नेक्स्ट लेवल आहेत आमची आज. फुल दाखवतो मला. बघा चिंबोरे कशा घेतात. आम्ही कुठे आलो आणि माणसं बघा डेंजर आहेत. चिंबोरे पण सोडलेले माणसांनी सगळी शॉपिंग करायला. प्रत्येक नाक्यावर थांबतं. इथं खुबे पण आहेत मस्त पैकी चिंबोरे. चिंबोरे मस्त बघा भरलेल्या चिंबोरे आहेत. मावशी घरा गेल्यावर समजेल भरलेले आहेत. आणि इकडे कोलब्या पण आहेत, बघू शकता तुम्ही. बघू शकतो पुरा आले, पुरा पाहुण्याच्या इथे. हे बघा एवढा पाणी पडले, डेंजर एकदम. किती पाणी पडलंय. MIDC रोड आहे, मापे तुर्बे MIDC रोड. सगळं डोंगराचं पाणी ना तो, म्हणून काही जास्त पोचलं घरी ना, पाऊस आले पूर्ण भिजलो. चला आता वरती जा. पूर्ण पाणी भरले सगळीकडे. आपल्याकडे पाणी नाही भरला आता. A few moments later. आता मी माझं काम संपून आलो आणि मम्मीने बघा पण ज्या आलू वड्याची पानं घेतलेली ना, त्याच्या मस्तपैकी वड्या तयार केल्यात. म्हणजे अजून काय तळायचा टाईम आहे. तर मस्तपैकी असे हे करून घेतल्यात. इतक्या मिरच्या आपल्या आणि हे मोदक. मगाशी तिथं आपण घेतले चिरनेरला उकडीचे मोदक आणि इथं तळलेले मोदक मम्मीने. आणि माझे फेवरेट आहे ते. मला किती दिले तर कमी. आणि जर तुमच्या घरी खायला बोलवायचं असेल तर नक्की बोलवा. आणि इकडे मस्त आपल्याला भगर बनवले खायला. मग अशी जेवलो नाही ना म्हणून भगर. चला पटापट भगर खाऊन घेऊ आपण. आणि मम्मी इकडे आपली याची मटकीची भाजी बनवली. मुगाची, सॉरी मटकीची. नंतर जेवायला मटकीच आहे. मटकीने मूग टाईम कन्फ्युजन होतं मला. तर चला पटापट भगर खाऊन घेऊ आणि आपली जी कामं आहेत ती अजून ती आटपून घेऊ. बघू शकता आमची सुंदरी आली वरती आहेत ना, जाम अभ्यास करायला लागले. 1 नंबर येणार तिला. यो पण एक
चेहरा बघा याचा. तर काहीच फायनली बसलेलं सो आणि ते खाली आणि आमचा डॉगेज भाई बघा कसा बसला. चला वरती जाऊ बघू मम्मीने गेलं की नाही मांडण बघूया गणपती बाप्पांची दाखवतो तुम्हाला. काहीच मम्मीने घेतल्यात फायनली आलू वड्यात तळायला बघू शकता. मग अशी तुम्हाला उंडे दाखवले आता वड्यात तळायला घेतले. तर सध्या एवढे आहेत म्हणजे पहिलं ह्याच्यात एवढ्या परत मम्मी दुसऱ्या घेईल. फायनली मम्मी करता आणि आता थोड्याच वेळात मस्त मांडण करायला घेऊ आपण गणपती बाप्पाची. पाया वगैरे पडू नंतर मग उपास सोडणार. उपास तर आमचं सकाळी सुटलं आहे काय करणार. तर चला थोड्या वेळातच दाखवतो तुम्हाला सगळ्या काही गोष्टी. मम्मीने मस्तपैकी मांडून घेतला आणि मम्मीने पाया पण पडून झाला. मी आतमध्ये होतो जरा आता काम चालू होतं म्हणून. हे बघा मम्मी पाया पडला आणि इकडं मस्त आपला ठेवलं आहे. चला आपण पण पाया पडू. गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे मस्त गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली छोटीशी. आपलं केळे वगैरे ठेवले आहेत. दिवा ठेवला आहे आणि इकडे आपल्या सगळं मोदक माझे फेवरेट मोदक. बोलवा मला खायला लवकरात लवकर. चला आपला पाय वगैरे पडून झाला आहे. आता जाऊ आपण जेवण करायला. मग अशी मी कम्प्लीट झालो ते मुगाची आणि त्याच्यामध्ये आता जाऊन द्या सोडून द्यायला. फायनली जेवण वगैरे झालं सगळं. मोदक पण खाऊन झालं. आता जाणं झोपायला उद्या सकाळी जायचं. आता वाजले 11:30. त्याला जाऊन ब्लॉग एडिट करतो. उद्या जायचं दिवसाला दाखवेन तुम्हाला. समजा जर ब्लॉग बनवला तर मला नाही वाटत मी ब्लॉग बनवेल. पण माझा अर्धा पेंडिंग ब्लॉग आहे कालचा तो पुरा करायचा आहे. तो पुरा केला तर मग बघूया. उद्या जायचा बँकेत पण जायचं. खूप काम आहेत उद्या त्याच्यामध्ये. तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल संकष्टी चतुर्थीचा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.